बैलगाडा शर्यत हे नक्की काय आहे? हा खेळ नाही, हा काळजाचा ठोका आहे. महाराष्ट्राची शान आणि शेतकऱ्यांचा अभिमान म्हणजेच बैलगाडा शर्यत. काळजाचा ठोका चुकवणारी, डोळ्यांचे पारणे फेडणारी आणि मातीच्या कणाकणात घुमणारी ही केवळ शर्यत नाही, तर हा महाराष्ट्राचा रांगडा सण आहे. हा नाद आहे बैलगाडा शर्यतीचा. आणि हाच नाद मला आज जवळून एक्सप्लोर करायला भेटणार होता. ते म्हणजे शहापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या 3 फेऱ्यांच्या मैदानामध्ये. आणि हा मैदान माझ्या गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर होता. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला बैलगाडा शर्यत कशी आहे आणि काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी तुमचा होस्ट मनीष दवणे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज गाईज मी चाललो आहे बैलगाडा शर्यत बघण्यासाठी. तर आपला जो ठोणे गाव आहे तिथून जवळपास 1 ते 1 किलोमीटर असेल, 1 ते 1.5 किलोमीटर एवढ्या अंतरावर जे त्या बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलेलं आहे. तर आपण तेच बघण्यासाठी चाललो आहेत. मला बैलगाडा शर्यतीबद्दल 0 नॉलेज आहे. जेवढी मला इन्फॉर्मेशन घेता येईल तेवढी मी घेणार आणि तीच इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. तर चला आपण तिकडेच जाऊयात आणि काय असेल नसेल ते पाहूया. 5 मिनिटाचा रस्ता पार करून आपण पोहोचलो शर्यतींच्या मैदानावर. आपण तिथे पोहोचण्याआधी बरेच फेरे होऊन गेले होते, त्या कारण खूपच कमी फेरे मला पाहायला मिळाले. यांनी इथली रिलिंगच तोडली. इथल्या एका बैलगाड्याला काय वाटलं की त्याने बाजूला जाऊन रिलिंगला धडक दिली आणि ही रिलिंग तिथल्या तिथेच पडली. हीच ती जागा आहे जिथून बैलगाड्या शर्यतीची सुरुवात होते. इथूनच बैलगाड्या जे ते सोडले जातात. काय झालंय? शर्यतीच्या आधी या बैलांना थोडं पिसलवलं जातं जेणेकरून हे जोरात पळतील. त्यामुळे हे कधी कधी बाजूच्या पट्ट्यामध्ये पण जातात. तर हा आहे जतीन. जतीन या शर्यतींमध्ये कमिटीच्या टीममध्ये असून तो आपला खास मित्र सुद्धा आहे. भाऊ आणि आपला बैल नाही आलेला? नाही रे, बैलाच्या पायाला लागला ना थोडा, त्यामुळे बैल नाही आला. पण जीवा आहे ना आपला, पण जीवा पण मला ना असं म्हणजे माहिती नाही आहे, 0% नॉलेज आहे या बाबतीमध्ये. तर मला बघायला फक्त तर मला थोडंफार समजून घे कसं काय असतं ना ते. ठीक आहे, महिला आता तिकडे कमिटीमध्ये आहे त्यामुळे तिकडे बोलवलं आहे. मी आता जातो तिथे, पाहतो काय नाही. मथुरला दाखव, मथुर. जतीनच्या सांगण्यावरून मी जातो मथुर हा बैल पाहण्यासाठी. मथुर हा बैल राहुल पाटील यांचा असून त्याचे मूळ नाव जरी मथुर असले तरी चाहत्यांमध्ये तो मैदानाचा राजा किंवा किंग म्हणून ओळखला जातो. मथुरने महाराष्ट्रातील अनेक मानाच्या घाटांमध्ये मैदानांमध्ये आपली छाप पाडली आहे. त्याने अनेक केसरी किताब पटकावले आहेत, जसे महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी. बैलगाडा क्षेत्रात मथुरला एक सेलिब्रिटी स्टेटस मिळाले असून जिथे मथुर पळणार असतो तिथे हजारो प्रेक्षकांची गर्दी फक्त त्याला पाहण्यासाठी जमते. हा आहे चेतन. चेतन भाऊ शर्यतींमध्ये खूप जातो, त्यामुळे त्याला या गोष्टीचं भरपूर नॉलेज आहे. त्यामुळे त्याने आपल्याला भरपूर इन्फॉर्मेशन दिली. हा 3 फेऱ्याचं मैदान आहे आणि इथं गटपासून सेमीपासून आणि मग फायनलसाठी पात्र होतो बैल. मग इथं आता आपला कालीज माझा लाडका मथुर पण आलेला आहे, तर त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. तर आता जस्ट आपण तिथूनच जाऊन आलो. मथुर तो राहुल दादांचा बैल, राहुल पाटील ते येणार आहे, ते येणार असते. हा थोड्या वेळामध्ये येणार आहेत दादा. बघू त्यांना जर आपल्याला भेटायची चान्स भेटली तर आपण त्यांना नक्कीच भेटू. 100%. आणि मग तुम्हाला दाखवतो काय आहे ते. आणि चला, मिलिंद पाटील यांचा भुंगा पण आलेला आहे, त्याला पण आपण बघू. तर आता आपण मैदानाकडे जाऊ. शर्यतीचा निकाल सर्व प्रेक्षकांना नीट पाहता यावा म्हणून इथे मोठ्या स्क्रीनची सोय केली होती, ज्यामुळे सर्व प्रेक्षकांना निकाल जो आहे तो स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने पाहता येत होता.
हा आपला मित्र हिमेश याने सुद्धा यांचा बैल इथे शर्यतीसाठी घेऊन आला होता. हा आहे तन्मय दादा. हा ब्लॉगर असून इथे व्हिडिओज बनवण्यासाठी आला होता. तर त्याने थोडी इन्फॉर्मेशन दिली. मस्त आजचा अड्डा जाम भारी आहे भाई. चढा उतार अड्डा फाटी आहे. चढा उतार फाटी आहे. तर भाई मजा आले अड्ड्यान. बघू आता महबूब गेले बरीच भारी भारी. कुठला बैल तुमचे बैल काय बैलांचे नाव काय रे पहिल्यांदा आलोय हो ना. माझ्यासाठी तर हे सर्व नवीनच होतं, कारण मी इथे पहिल्यांदाच आलो होतो. तर आपल्याला खूपच चांगली इन्फॉर्मेशन ह्या दादाने दिली, तर ती पहा. पोलीस कुठून आलं? कुठल्या तासाने गाडी? गाडी 5व्या तासाने. आणि गट क्रमांक 25. बैलांच्या गावाचे नाव कुठली? कोणत्या नावात गाडी पळत्या? जय श्रीराम प्रसन्न विराज प्रवीण शेठ पाटील दोन्ही यांच्या नाव गाडी. आता किती गुलाल घेतलेले आणि पाठी घेतली. भरपूर घेतलं आता पण घेईल काही विषय नाही. 100% मजबूत बैल, मोठं नाही. एकदम मजबूत बैल आहे. या सर्व गाडी मालकांची फक्त एकच इच्छा असते, ती म्हणजे आपल्या बैलाने जिंकावं आणि आपल्याला तो आपल्या कपाळावर तो गुलाल लागावा. राजेश भाऊनी मस्त गंमत जम्मत करून आपलं मनोरंजन केलं. नुसती गर्दी आहे. अरे काय बोलशील? काय नुसता धुरकांडा आहे, धुरकांडा, बाकी काय नाही. या काय तिकडे आहे का? हिमेश भाऊनी जे ते आपल्याला त्याच्या बैलाबद्दल खूपच छान अशी माहिती दिली. माहिती सांग ना आपली जरा बैलाबद्दल. बैलाचं नाव बालमा आहे. अजूनपर्यंत 25-26 लगातार गुलाल झालेले आहेत. मोठमोठ्या गाड्यावर मारलेले आहेत. रुद्रा 4x त्याच्यावर गाडी मारलेली आहे. आता इथं पण गटपास होणार. सर्व गाडी मालकांचं त्यांच्या बैलावर निस्वार्थ प्रेम पाहून खूपच आनंद झाला. ते त्यांना बैल नाही तर नंदी म्हणून वागवतात. या शर्यतींचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला BK लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळालं. एका नंदीला साईड करण्यासाठी 10 ते 15 जणांची गरज लागते. यावरनं आपल्याला एक अंदाज येतो की एका बैलामध्ये किती ताकद असू शकते. सुंदर अशी सुंदराच्या गाड्यामध्ये बाजी मारते अतिशय सुंदर आणि बाजी मारली. हे सर्व प्रेक्षक आपली गाडी जिंकली की नाही हे पाहण्यासाठी धावत पुढे जातात. शर्यतीची फिनिश लाईन संपल्यानंतर पट्टेही बंद होतात. त्यामुळे बैलांना थांबवण्यासाठी इकडे तिकडे न्यावं लागतं. त्यामुळे आपण आपली काळजी स्वतःहून घेतली पाहिजे, जेणेकरून काही दुःखद हानी होऊ नये. ज्या मालकाची गाडी जिंकली आहे त्यांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. ह्या दादाने फुल कॉन्फिडन्स मध्ये याच्या बैलाचे वैशिष्ट्य सांगितले. काय बैल दादा? अजूनपर्यंत किती जिंकलेले आहेत? आता भरपूर गाड्या झाल्यात आमच्या अगणित आहेत. काय बोलू नाही शकत आता. पण आता उदलला ना गुलाल. बैल नाही पुरत आपल्या म्हणून आपण जरा शांतीत आहे. बाकी पहिले भेटत नाही, नाहीतर मग आपण टॉप मध्येच आहे. पुढच्या 100 फुटाच्या 200 फुटा पल्ल्यात बैलाला कुठल्या पळून दिला तर बैल कोणाच्याही धावणीला बांधू शकतो आपण. कोणी बैल उभा आपल्या बैला पुढच्या 100 फुटात जर का बैलाला पळून तोंड काढून दिला ना फुकट द्यायचं त्या धावणीला बैल बांधतो. या दादाचा कॉन्फिडन्स पाहून खूपच छान वाटलं. हा म्हणत होता
की बैलाला हरवलं तर हा बैल फुकट तुम्हालाच घेऊन जा. शर्यत तिकडे ना, बैल इकडे आलं. शर्यतीची फिनिश लाईन क्रॉस करून रोडच्या ह्या साईडला हे बैल धावत आले आणि यांना थांबवणं तेवढेच कठीण व जिद्दीचे काम आहे. पकडलं. वा वा, शर्यती तिकडे आहेत, हे इकडे आलेत. या बादलने बादल नक्की काय असतं हे सर्वांना दाखवून दिलं ते ह्या साईडला येऊन. In a world full of dreams. ह्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये खूप वेगळंच पाहायला मिळालं. बैलगाडी शर्यतीचं मैदान सोडून रोडवर पळायला लागली आणि रोडवर धावता धावता त्या उभ्या असलेल्या बाईकला जाऊन धडकली. बाईकला धडकताच पुढे जाऊन एक त्या छोट्याशा दुकानाला जाऊन धडकली. पण नशीब की कोणाला काही लागलं नाही आणि काही झालं नाही. गाडीची गेम झाली. ह्या क्लिपमध्ये तुम्हाला समजलं असेल की बैलगाडीचा वेग किती व कसा असतो ते, आणि तिला थांबवणं तेवढंच कठीण. शर्यत चांगल्या प्रकारे दिसावी म्हणून काही प्रेक्षक चक्क झाडावर जाऊन बसले. बैलगाड्या शर्यतीच्या इथे आपल्याला असे स्टॉल सुद्धा पाहायला मिळतात. कलिंगड पासून ते सरबत पर्यंत आपल्याला सर्व काही इथे मिळून जातं. ह्या अशा कडकडत्या उन्हामध्ये जर सरबत मिळालं तर खूपच छान, म्हणून मीही थोडंसं सरबतचा आस्वाद घेतला. ह्यानंतर आमच्यासोबत जे झालं ते मी कधीच विसरू शकणार नाही. आम्ही जिथे उभे होतो तिथून खूपच जवळून एक बैलगाडी गेली, तेव्हा बाकी मी खूप घाबरलो होतो. फायनलचा फेरा आणि राहुल दादांसोबत भेट हे तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पाहायला मिळेल, कारण एका पार्टमध्ये हे सर्व दाखवणं शक्य होत नाही आणि ही व्हिडिओ खूपच मोठी होईल, म्हणून मी याचं दुसरं पार्टसुद्धा लवकरच अपलोड करणार आहे. जर हे सर्व तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑनवर करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावर सर्वात पहिले तुम्हाला पाहता येईल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.